प्लीज़ सुने। डॉक्टर केशव नाना क्षीरसागर जी बता रहे हैं कि जो पेपरों में छापा गया है कि आपके ऊपर जो है कैंसिलेशन चार्ज लगेगा, तो उससे घबराने की ज़रूरत नहीं है। आप उसके बारे में पूरा समझिए और नीचे कमेंट में पूछिए। अगर आपको मराठी में नहीं समझ में आता है तो हिंदी में समझाने की कोशिश की जाएगी। ये जीआर जो सेंट्रल गवर्नमेंट का आया है, उसके हिसाब से जो बातचीत है वो डॉक्टर केशव जी कर रहे हैं। आप सुनिए। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर केशव क्षीरसागर। आता ओला उबेरच्या फेऱ्या रद्द केल्यावरती 100 रुपये दंड लागेल रिक्षा आणि कॅब चालकांना, आणि पॅसेंजरनी जर का ओला उबेरची फेरी रद्द केली तर 50 रुपये दंड लागेल, असा स्टेटचा जीआर कालच पब्लिश झाला आहे। त्यात अजून पण अनेक गोष्टी आहेत, त्याबद्दल आपण बोलणार आहोत। अनेक कॅब चालक रिक्षा चालक घाबरले असतील की जर का 100 रुपये दंड लागायला लागला, ट्रिप कॅन्सल केली तर कसं होईल। त्या व्यतिरिक्त पण त्या स्टेटच्या जीआरमध्ये जो राज्याचा कॅब रेग्युलेटर कायदा आता येत आहे, त्या कॅब रेग्युलेटर कायद्याबद्दल अनेक गोष्टी त्यांची आपण विस्तृतपणे चर्चा करायला हवी। तुमच्या जीवनाशी निगडीत हा कायदा आहे आणि त्याबद्दल आपल्याला अनेक गोष्टींची माहिती असावी। तसंच सकाळ पेपरला बातमी लागली होती चिंचवडच्या की रिक्षा आणि कॅब चालक नागरिकांची लूट करतात। ती बातमी आपल्याबद्दल नाहीच आहे, पण त्या बातमीचे धास्ती घेऊन काही लोकांनी मीटरप्रमाणे पैसे घेणं थांबवलं, काही लोकांनी पावसामुळे पण थांबवले, मला माहिती आहे। पण त्या बातमीबद्दल पण आपण बोलणार आहोत। आणि मागच्या 2 आठवड्यापूर्वी एका एफ-एमनी बहुतेक रेडिओ मिर्चीनी एक कॅम्पेन चालवलं होतं आपल्या ओनली मीटर मोहिमेच्या विरोधात। पण जेव्हा आपण त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, आपल्या लोकांनी त्यांना शेकडो मेसेज पाठवले, पण आजतागायत त्यांच्या अँकरकडनं कुठलाही रिप्लाय आला नाही। आणि ना आजतागायत आरटे मॅडमने आपल्याला ओनली मीटर मोहिमेबद्दल विचारलं नाही, कारण की त्यांचा अभ्यास केला असेल आणि त्यांना कळलं असेल की ओनली मीटर मोहिमेत काही चुकीचं नाही आहे। त्यांना वाटलं असतं चुकीचं, त्यांनी निश्चितच आपल्याला विचारलं असतं। या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलणार आहोत। सुरुवात राज्याचा जो रिक्षा आणि कॅब चालकांचं भवितव्य ठरवणारा जीआर जो आला आहे, त्या जीआरबद्दल आपण करतो। जर का आपण वरवर आधी बघितलं किंवा त्याचा एक ओव्हरऑल त्याचा आपण एक दृष्टिक्षेप टाकला, तर हा जो जीआर आहे हा पूर्वीचा जो सेंट्रल गव्हर्नमेंटचा कायदा आपल्या इथे लागू होता त्यापेक्षा काही खूप वेगळा नाही आहे। आणि जर का त्याचा नीट वापर झाला तर तो रिक्षा आणि कॅब चालक आणि नागरिक या सगळ्यांच्या सोयीचा आहे। आणि हा जर का योग्यरित्या राबवला गेला तर या माध्यमातून आपल्यावरती होणारा अन्याय बऱ्याच प्रमाणात टाळता येऊ शकतो। आणि म्हणून तर आपण प्रयत्न करतो की आपल्याला ओला उबेर रॅपिडो कंपन्यांशी दुश्मनी नाही आहे, आपलं एवढंच म्हणणे की या कंपन्यांनी जर का या राज्यामध्ये व्यवसाय करायचा असेल तर यांनी कायद्यात राहूनच व्यवसाय केला पाहिजे। आत्ता ज्या प्रकारे बेकायदेशीररित्या या कंपन्या कुठलंही लायसन्स नसताना कुठलाही ॲग्रिगेटर रूल फॉलो न करता काम करत आहेत, त्याला विरोध आहे। तर हा जो स्टेटचा कायदा आहे तो पण बऱ्याच पद्धतीने एक आपण म्हणू शकतो की 80% तो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कायद्यानुसारच आहे। आणि आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आपण म्हणू शकतो। महत्त्वाचं त्यातलं सगळ्यात पहिलं, मी ज्या बातम्या लागल्यात सगळीकडे बातम्या लागल्यात आणि त्यामुळेच खूप चर्चा आहे की 100 रुपये दंड कॅब चालकांना रिक्षा चालकांना जर का ट्रिप कॅन्सल केली तर 100% किंवा 10% यातलं जे कमी असेल ते, म्हणजे तुमची ट्रिप 1000 रुपयाची असेल तर 100 रुपये दंड आहे, 900ची असेल तर 90 रुपये, 500ची असेल तर 50 रुपये, आणि प्रवाशांना 50 रुपये किंवा 5% हा दंड आहे। तर हे आत्ता लागू होईल का, तर 100% नाही। हे किती दिवसात लागू होईल, मला वाटतं कमीत कमी 6 महिने, कमीत कमी 6 महिने किंवा 1 वर्षापर्यंत नाही। हे का लागू होणार नाही, कारण की आज या कुठल्याही कंपन्यांकडे कॅब ॲग्रिगेटर लायसन्स नाही। या कंपन्याने कॅब ॲग्रिगेटर लायसन्ससाठी आता स्टेटचा जीआर आलाय, नियमावली अजून आली नाही आहे। स्टेटचा जीआर आल्यावरती त्याच्यावरती आधारित एकदम डिटेलमध्ये ज्याप्रमाणे सेंट्रल गव्हर्नमेंटचे नियम आहेत त्याप्रमाणे काही दिवसांनी नियम पब्लिश होतील। ॲप्लिकेशन करायला कंपन्यांना संधी मिळेल आणि ती संधी मिळाल्यानंतर त्या कंपन्यांनी योग्य त्या वेळेत सगळे नियम फॉलो केले तर त्यांना कॅब ॲग्रिगेटर लायसन्स मिळेल। लायसन्स मिळाल्यानंतर हे 50% दंड, 100% दंड, कारण की मग ते लागू होईल। कारण की आत्ता शासनाला माहितीच नाही आहे, काही यंत्रणाच नाही आहे। हे अत्यंत दुर्दैवी आहे की ज्याप्रमाणे देशी दारू हातभट्टीवरती मिळते, जितक्या बेकायदेशीरप्रमाणे लिगली बघायला तर तितक्याच बेकायदेशीरप्रमाणे आज ओला उबेर रॅपिडो कंपन्या या राज्यात व्यवसाय करत आहेत, कुठल्या प्रकारचा लायसन्स न घेता। शासनाला माहितीच नाही की त्या ॲपवरती कोण आहे। मग आता ॲपवरती कोणत्या ड्रायव्हिंग करतो हे शासनाला माहिती नाही। तो भारतातनं आलाय का, बांगलादेशमधनं आलाय, नेपाळमधनं आलाय, चीनमधनं आलाय, काहीच हे माहिती नाही आहे शासनाला। तर शासनाला हे केव्हा कळेल की त्या ड्रायव्हरनी ट्रेनिंग घेतलंय का, त्याचा इन्शुरन्स आहे का, या लांबच्या गोष्टी आहेत। म्हणजे माणूसच आहे
का परग्रहावरनं येऊन कुठला एलियन व्यवसाय करतो हे शासनाला माहिती नाही आहे. तर त्या एलियननी लायसन्स घेतलं आहे का, आणि त्यांनी इन्शुरन्स घेतला आहे का, आणि त्यांनी काय त्याला म्हणतो आपण त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन झालं आहे का, या खूप लांबच्या गोष्टी आहेत. तर जोपर्यंत या कंपनी ॲग्रिकल्चर लायसन्स घेत नाही तोपर्यंत तो प्रश्न उद्भवत नाही तुम्हाला दंड लागण्याचा. या बातम्या ऐकायला छान वाटतात, नागरिक एकदम थम्सअप बिम्सअप करतात, त्यांना वाटतं अरे उद्यापासून आपली ट्रिप कॅन्सल होणार नाही म्हणून या बातम्या लागतात. पण या बातम्यांमध्ये प्रॅक्टिकली ऑन फील्ड ऑन ग्राउंड 0% तथ्य आहे. ते लागावं आमची इच्छा आहे, आमची पण इच्छा आहे की कुठल्याही ट्रिप कॅन्सल होऊ नये. पण जर का 500 रुपयाची ट्रिप 200 रुपयात घेऊन जा म्हटला तर ती ट्रिप कॅन्सल होणारच ना. आणि जर का गव्हर्नमेंटचे नियम ऐकले तर 500ची ट्रिप 500 रुपये असेल तर कुठला रिक्षावाला आणि कॅबवाल्याची ट्रिप कॅन्सल करेल. त्यामुळे हे नियम जेव्हा येतील तेव्हा इतर नियमांबरोबर येतील. कुठलाही एक नियम लागू आत्ता चाललंय जे बेकायदेशीर त्याविरुद्ध आपण लढतोय, पण जेव्हा हे नियम सगळे फॉलो करतील तेव्हा त्यात नक्कीच रिक्षा आणि कॅब चालकांचा जास्त फायदा असेल या कंपन्यांपेक्षा. दुसरी गोष्ट, इन्शुरन्स काढायला सांगितलेत सगळ्या रिक्षा कॅब चालकांचे. तर कुठले किती रुपयाला सांगितलेत, किती रुपयाचे इन्शुरन्स काढायचे हे अजून जरी पब्लिक झालं असेल, मी म्हटल्याप्रमाणे नियमावली जरी अजून बाहेर आली नसेल तरी जवळपास ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इन्शुरन्स काढण्याच्या पद्धतीवरच अवलंबून असतील. आणि ती पण अत्यंत चांगली सोय. आपल्याला आठवत असेल तर आपण सह्यांची मोहीम हजारोच्या संख्येने आपण सगळ्यांनी रस्त्यावरती उठून ताकदीने ती मोहीम आपण पार पाडली होती. त्यानंतर ओला उबेरचं लायसन्स या राज्यातनं या आरटीओकडनं रद्द झाले. हे आपण सगळ्यांनी इन्शुरन्स आम्हाला मिळले नाही हे प्रूफ सहित दाखवून दिलं, त्यामुळं ते लायसन्स रद्द झाले. आणि त्यामुळे आज आपण कंपन्यांचे भांडू शकतो, मीटरने पैसे मागू शकतो, अन्यथा कंपन्या आपल्याला आथळत होत्या. तेच यासुद्धा ॲक्टमध्ये आहे. आपल्याला आपला इन्शुरन्स काढणं, ग्राहकांचा इन्शुरन्स काढणं मॅन्डेटरी आहे. ही आपल्या संघटनेची ताकद आहे. आपण अत्यंत दूरदृष्टी ठेवून प्रत्येक मोहीम राबवतो. तेव्हा काही मूर्ख संघटनांनी इन्शुरन्ससाठी अर्ज दिले, हे दिले ते दिले. त्या मूर्खांना हे कळलंच नाही आपण काय करतोय. आज 1.5 वर्षांनी जवळपास सगळ्यांना हे दिसतंय, हे प्रूव्ह झालंय की ज्या दूरदृष्टीने आपण ती मोहीम राबवली होती त्या मोहिमेमुळे आपल्याला संरक्षण कायद्याचं मिळतंच आहे. पण दुर्दैवाने न करो उद्या तुमच्या आरोग्याची जर का समस्या उद्भवली किंवा एखाद्या ड्रायव्हरचा मृत्यू झाला तर त्या ड्रायव्हरचा मृत्यू पश्चात त्याच्या कुटुंबियांना टर्म इन्शुरन्सचा फायदा मिळू शकतो. ते टर्म इन्शुरन्स काढण्याची जबाबदारी ज्याप्रमाणे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ॲक्टमध्ये कंपन्यांवरती आहे त्याचप्रमाणे या ॲक्टमध्ये सुद्धा या बाईक कंपन्यांवरती असेल. हे या जी आरमधनं दिसून येत आहे. किती रुपयाचा काढतील, कुठला काढतील ते जरा पुढे नंतर स्पष्ट होईल. पण ही आपल्या संघटनेची ताकद आहे, ही आपल्या संघटनेचा दूरदृष्टी असलेला आपली स्ट्रॅटजी असतात प्लॅनिंग, त्याचा फायदा होतो. त्या व्यतिरिक्त सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये बेस फेअरपेक्षा 50% कमी दर घेऊ शकतील असा कायदा होता. इथे बेस फेअरपेक्षा 25%, ते पण कधी, जेव्हा पीक आवर्स नसतील तेव्हा. आता पीक आवर्स कधी असतील कधी नसतील या सगळ्या गोष्टी पुढे ठरवण्यात येतील. हा कायदा दिला, याला आपण बिलकुल समर्थन करत नाही. आपलं म्हणणं आहे की बेस फेअर हा मिनिमम रेट आहे जो कॅब चालकांना मिळाला पाहिजे. पण जर नावच बेस फेअर आहे ना, तर बेस फेअर म्हणजे बेसिक तोच मिनिमम फेअर आहे. याच्याबद्दल आपण लढूच. म्हणजे कॅब चालकांना 17 आणि कॅब चालकांना 25, रिक्षा चालकांना 17 हा रेट मिळणं आहेच, मॅन्डेटरीज आहे. त्याच्यापेक्षा खाली जाऊ शकत नाही, हवे तर वरती जावा, यासाठी आपण लढा देऊच. पण आधीच्या कायद्यामध्ये कॅब चालकांना 12 सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणि रिक्षा चालकांना जवळपास 8.5 हा दर सुद्धा चालला असता. त्याचा कंपन्यांनी गैरफायदा घेतला असता. तो आपल्या राज्यात नाही. आपल्या राज्यामध्ये आत्ता या याच्यामध्ये 25% कमी आलं आहे. म्हणजे जवळपास बघितलं तर कॅब चालकांना 19 आणि रिक्षा चालकांना 12 रुपये. हा पण आपल्याला मान्य नाही आहे. पण वर्स्ट केस सिनारिओ, समजा आपण सगळे गणलो आणि आपण संघटनेच्या माध्यमातून एकत्र येणं बंद केलं तर आजच्या तारखेला आपल्याला 12 आणि 19 खालती दर या कंपन्या कायद्यात जर का जेव्हा येतील तेव्हा देऊ शकणार नाही. आपण ते मान्य करणार नाही. रिक्षाला 17 आणि कॅबला 25च घेऊन राहू, ही आपली शब्द आहे. तुम्ही साथ देत राहील तर तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघता की आपण त्याच्या जवळपास ऑलमोस्ट आता पोहोचलेलो आहे. बेस फेअर किमान फेरीचं जे अंतर आहे जे आत्ता 1.5 किलोमीटर आहे ते 3 किलोमीटर करावं, ही अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे. रिक्षा चालकांना बेस फेअर त्या हिशोबाने जर का याने बघितलं तर अप्रॉक्सिमेटली 50 रुपये मिळेल. 37 रुपयाचं तुमचा 50 रुपयापर्यंत जाईल आणि कॅब चालकांना 75 रुपयांपर्यंत बेस फेअर. म्हणजे नागरिक रिक्षात बसला आणि उतरला
100 मीटरने तरी त्याला 50 रुपयेच देणं आहे, आणि कॅबमध्ये 100 मीटरने बसलं तर त्याला 75 रुपयेच देणं आहे. या गोष्टीची विशेषतः एरो मॉलमध्ये फार गरज आहे, कारण की एरो मॉलला आपल्याला खूप वर फिरून जावं लागतं, रिक्षाला पण आणि कॅबला पण. तर बेस फेअर 3 किलोमीटरवरती होईल. कार पुलिंगचा पण गरज नसताना उल्लेख केला आहे. आपण जर का एकत्र येऊन लढलो तर कार पुलिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण हे कायदे बदलू शकतो. कार पुलिंगचा जो याच्यामध्ये एंट्री दिलेली आहे स्टेट गव्हर्नमेंटने ते अत्यंत चुकीचे असा अर्थ, त्याचा गैरवापर जास्त होऊ शकतो आणि त्या माध्यमातून रिक्षा आणि कॅब चालकांच्या उत्पन्नावरती गदा येऊ शकते. या गोष्टी आहेत. या तुमच्यासाठी जो कायदा आला त्या कायद्याबद्दल आहे. अशाच प्रकारे आपण सायंटिफिकली अभ्यासपूर्ण पद्धतीने लढा दिला तर या कायद्यातल्या ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्यांना आपण विरोध पण करू शकतो, ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या या कंपन्यांना नरड्यावर बसून राबवून घेऊ शकतो, जे आत्ता आपण करतोय आणि त्याला यश मिळते तुमच्या डोळ्यांनी बघताय. दुसरा विषय राहिली बातमी परवाच्या सकाळ पेपरची आलेली. सकाळी अत्यंत चांगला पेपर आहे. आपल्या अनेक लढ्यांमध्ये आपल्या कसल्या कामगार चळवळीच्या अनेक लढ्यांमध्ये सकाळने अत्यंत कायदेशीरपणे आणि संवेदनशीलतेने गोरगरीब कष्टकऱ्यांची बाजू मांडलेली आहे. ही जी बातमी आहे ती सुद्धा बातमी वरवर बघितली तर आपल्याला चुकीची वाटू शकते, आपल्या विरोधातली वाटू शकते. लूट हा शब्द मला आवडला नाही म्हणून आपण त्याच्यावरती मीम तयार केलं, पण पेपर असून दे किंवा पत्रकार असून दे, यांनी हे जे वैयक्तिक पत्रकार आहेत ते सुद्धा चांगले मित्र आहेत आणि त्यांनी सुद्धा आपल्या अनेक लढ्यांमध्ये विशेषतः बाईक टॅक्सीच्या वेळेस त्यांनी आपली बाजू अत्यंत ठामपणे लावून धरली होती आणि त्यांच्याबद्दल आदर आहे आणि तो राहीलच. त्यांचा अधिकार आहे. त्यांना जर का वाटलं की अशा प्रकारे नागरिकांचा त्रास होतोय, वाचकांना त्रास होतो आणि म्हणून त्यांनी वाचकांच्या बाजूने बातमी लावली तर त्याला विरोध करण्याचा काही विषय उरत नाही. पण आपण आपली बाजू पण तेवढ्याच ताकदीने आणि खंबीरपणे लावू शकतो. जर का तुम्ही ती बातमी बघितली, तुम्हाला आता स्क्रीनवरती पण दिसत असेल, तर बातमीमध्ये कुठेही दरा म्हणजे तुम्ही जर का हेडलाईनच्या खालचं जर का तुम्ही शब्द लाईन बघितली, टॅगलाईन ज्याला म्हणतात, ॲपवर दाखवलेल्या दरा व्यतिरिक्त अधिक पैशांची मागणी, किंवा तुम्ही अख्खी बातमी जरी आतमध्ये कुठेही वाचली तर शब्द आहे दरा व्यतिरिक्त, दराऐवजी नाही. ॲपवर दाखवलेल्या दरा व्यतिरिक्त अधिक पैशांची मागणी. तुम्ही हे बघितलं असेल तर ॲपवर दाखवलेले जे दर आहेत, समजा ॲपवर तुम्हाला दाखवले 150 रुपये, तर तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त काही लोक पैसे घेत आहेत, जे रॉंग आहे. ॲपवर दाखवलेल्या दराच्या ऐवजी तुम्ही मीटरनी पैसे घेतले तर ते रॉंग आहे, असं याच्यात कुठे लिहिलेलं नाही आहे. दराऐवजी तुम्ही मीटरचे पैसे घेऊ शकता. काही दीडशाने ॲपचे दर, काही म्हणजे असं मी ऐकलं तर मला याचं कुठलंही प्रूफ, मी अनेकांना म्हटलं, काही पत्रकारांना प्रूफ दाखवा की त्यांनी ॲपशिवाय एक्स्ट्रा मीटरचे पैसे घेतले, असं मला मिळालं नाही आहे. पण मला काही लोक म्हटले की अशा घटना घडत आहेत, आपलेही काही ड्रायव्हर म्हटले की अशा घटना घडत आहेत. तर ॲपचे दर प्लस 25 रुपये पर किलोमीटर मीटरचे दर तुम्ही डोक्यात पडला आहेत का जे घेत आहे ते? काहीतरी एक घेऊ शकतो आपण, ॲपचे दर घेऊ शकतो किंवा मीटरचे दर घेऊ शकतो आणि आपण ठरवलं की आपण मीटरचे दर घेणार का की ते कायदेशीर आहेत. तर ॲप व्यतिरिक्त कोणी एक्स्ट्रा पैसे घेतले तर ते बेकायदेशीर आहे, मी पण मानतो. ॲप ऐवजी आपण मीटरचे दर घेतोय आणि तो घेणं आपला हक्क आहे आणि ते 100% कायद्याच्या कसोटीवरती बरोबर आहे. हे मागच्या वेळेस सुद्धा अशाच प्रकारची बातमी लागल्यावरती खुलासा तत्कालीन तेथील त्या कार्यक्षेत्रातल्या डेप्युटी RTO यांनी केला होता. या पेपरला सुद्धा ज्या चिंचवडच्या RTO साहेबांचं स्टेटमेंट आहे, जेव्हा अधिकारी अत्यंत संवेदनशील किंवा अत्यंत चाणाक्ष आणि अभ्यासू असतात तेव्हा त्यांना माहिती असतं की रॉंग स्टेटमेंट्सनी खूप गैरसमज होऊ शकतो, म्हणून त्यांनी अत्यंत बॅलन्स स्टेटमेंट दिलेलं आहे चिंचवडच्या डेप्युटी RTO साहेबांनी, की ज्या प्रवाशांकडून रिक्षा व कॅब चालक जादा पैसे आकारत आहेत त्यांना RTOकडे तक्रार करावी. अशा रिक्षा व कॅब चालकांचा परवाना रद्द केला जाईल. कशापेक्षा जादा ह्याचं काही उल्लेख नाही आहे. जादा म्हणजे काय? मीटरपेक्षा जादा का ॲपपेक्षा जादा? लीगल पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण ऑलरेडी प्रूव्ह केलं आहे की मीटरपेक्षा जादा पैसे घेतल्यावरती कारवाई होऊ शकते. मीटर एवढे पैसे घेतले किंवा मीटरपेक्षा कमी पैसे घेतले कारवाई होऊ शकत नाही. तर हे स्टेटमेंट पण अत्यंत बॅलन्स्ड आणि पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. ज्याला घाबरवायचं आहे तो कसा पण घाबरवू शकतो, त्यामुळं हे घाबरण्याचा काही विषय नाही. सॉरी, ज्याला घाबरायचं तो कशाला पण घाबरतो, तो घरातनं बाहेर पाडून टाकायला पण घाबरतो. पण जर का यांनी लिहिलं असतं, पूर्वी कोणीतरी लिहिलं होतं की मीटरने पैसे घेतले कारवाई करू, नाही करतात. मीटर हे डिस्ट्रिक्ट कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली RTO ज्याचे सचिव असतात आणि DCP ट्रॅफिक पोलीस ज्याचे
म्हणजे उपायुक्त पोलिसांचे ट्रॅफिक विभागाचे त्याचे मेंबर असतात, असे 3 सदस्यीय जी RTA कमिटी असते ती कमिटी मीटरचे दर काढते. आणि त्या कमिटीने काढलेले मीटरचे दरनी जर का पैसे घेणं इलिगल असेल तर ते या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतं, म्हणजे अधिकाऱ्यांना चुकीचं ठरवतं. आणि इतक्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चुकीचं ठरवणं हा किती मोठा मूर्खपणा आहे. असा कुठलाही अधिकारी असं मूर्खपणा करू शकत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. मीटरने दर घेणं, या कंपन्यांनी ॲग्रिगेटर लायसन्स घेतल्यानंतर त्यांनी सरकारने सांगितलेल्या दरापेक्षा समजा या केसमध्ये आपण बघितलं 25% कमी दर घेतले, तर ती गोष्ट त्यांच्याकडे ॲग्रिगेटर लायसन्स, त्यांच्याकडे ॲग्रिगेटर लायसन्स नाही आहे. तर त्यामुळं आज त्यांनी कितीही दर घेतले तरी त्या दरामुळे आपल्या कंपनीने किती दर दाखवले तरी त्या दराला दाखवण्याला काही किंमत राहत नाही. कंपनीकडे ॲग्रिगेटर लायसन्स नाही आहे. RTOने ठरवलेले रेट, RTOने ठरवलेले रेट्स हेच म्हणजेच मीटरचे रेट हे अंतिम आहेत, तेच 100% कायदेशीर आहे. या बाबतीमध्येच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे रेडिओ मिरचीच्या काही अँकर याच्यापूर्वी पण रेडिओ मिरचीमध्ये इंटरव्ह्यू घेतले, त्यांनी सुद्धा आत्तापर्यंत कामगारांना पूरक अशीच आणि बॅलन्स्ड भूमिका घेतली. पण हे ज्या कोणी अँकर मॅडम आहेत त्यांना आपल्या अनेक लोकांनी किंवा मी सुद्धा वैयक्तिक रेडिओ मिरचीला मेसेज दिले, पण त्यांनी कॉलबॅक नाही केला. त्यांना बहुतेक कळलं असेल की त्यांनी चुकीची मोहीम चालवली. त्याच इंटरव्ह्यूमध्ये माननीय RTO मॅडम अर्चना गायकवाड मॅडम म्हटलं होतं की मी माहिती घेते आणि माहिती घेऊन त्याच्यावरती काही चुकीचं ऑर्डर कारवाई करते. निश्चितच मॅडमने माहिती घेतली असेल, 2 आठवडे होऊन गेलेत. त्यांना जर का काही अयोग्य वाटलं असं त्यांनी नक्कीच विचारलं असतं, कारण की अख्ख्या जगाला माहिती की ओनली मीटर मोहीम आपण राबवतोय, डंके की चोट पे राबवतोय. जर का काही बेकायदेशीर असलं असतं तर त्यांनी त्याच्यावरती सुद्धा आपल्याला ॲटलिस्ट विचारणा केली असते. 2 वीक होऊन गेले तरी विचारणा केली नाही. त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारे कॅब चालकांना, रिक्षा चालकांना घाबरून देण्याची गरज नाही आहे. जोपर्यंत या कंपन्या ॲग्रिगेटर लायसन्स घेत नाही तोपर्यंत मीटरने पैसे घेणं तुमचा हक्क आहे. फक्त पुन्हा एकदा सांगतो, डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून प्रत्येक पॅसेंजरशी प्रेमाने समजूतदारपणे बोलून आपल्याला मीटरने पैसे घ्यायचे. एखादा पॅसेंजरनी खूपच अडवणूक केली किंवा तो ऐकतच नसेल तर तुम्ही त्या पॅसेंजरला सोडून द्या, कारण की ही ट्रान्झिशन आहे. 10 वर्ष तुम्हाला दुनिया लुटती आहे, एका दिवसात सगळं बदलणार नाही आहे. हळूहळू लोकांना कळेल, पण तुमच्या गाडीत बसलेला प्रत्येक पॅसेंजरला तुम्ही या मोहिमेची जाणीव करून देणं गरजेचं आहे की या कंपन्यांची लायकी नाही रेट ठरवण्याची. रेट RTOच ठरवतील, RTA ठरवल, जिल्हाधिकारी ठरवतील, ते आम्ही घेणार आहोत. एखाद्याने खूप आडमुठा केला किंवा एखादी गरीब, मला मगाशी कोणाला की एक गरीब आजी होत्या, त्यांना तो रिक्षा चालक म्हटला की मी मीटरने जाईल आणि ॲपने येणार नाही वगैरे वगैरे. तर अशा परिस्थितीमध्ये वृद्धांना, गरिबांना मदत करण्याची आपली भूमिका असतेच. एखादा आपला पण ड्रायव्हर गिरीशाणा असतो, त्याने ते करू नये. आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मोहीम पुढं चालली, याचे मला रिझल्ट दिसतात. मी अशा व्यक्ती आहे की ज्यांनी आत्तापर्यंत गेल्या 4 वर्षामध्ये अनेक आंदोलनं केंद्रस्थानी उभी राहून बघितली. मला कळतं कुठल्या आंदोलनाची डेप्थ किती आहे. त्यामुळे मी जे बघतोय की ओनली मीटर मोहीम ही अत्यंत योग्य पद्धतीने आणि अत्यंत पॉझिटिव्हली चालली आहे. फक्त आपण कुठेही स्लो होता कामा नये. पुढची स्टेप आहे ती योग्य वेळी मी लवकरच सांगेल, तेव्हा आपण पुढचा गिअर टाकू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं